पुणे जिल्हा भारतीय पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं सासवड या ठिकाणी पुणे जिल्हा महिला अध्यक्षा अंकिता पाटील, युवा मोर्चा कुणाल टिळक हरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्य भैया टेकवडे, साकेत जगताप, संतोष जगताप, भानुकाका जगताप, संदीप देवकर, श्रीकांत राणे, अमोल जगताप तसेच अनेक भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या सेवेत बैठक पार पडली। यामध्ये बारामती लोकसभा, पुरंदर विधानसभा, बूथ कमिटी या संदर्भात चर्चा करण्यात आली। यावेळी अंकिता पाटील यांनी सांगितले की येऊ घातलेल्या लोकसभा आपल्या बारामती लोकसभा उमेदवार कसल्याही परिस्थितीमध्ये निवडून आणायचा आहे। यावेळी युवा मोर्चाच्या वतीने संघटनात बांधणी जोरदार झाली पाहिजे। गावोगावी युवा मोर्चाच्या शाखा तयार करण्याचे काम आपणा सर्वांना करायचे असून पुरंदरमध्ये लवकरच 2 शाखा तयार करण्याचे काम पुरंदरमधील युवा मोर्चाला दिले। काळाची कारकीर्द असणार आहे। म्हणजे मला असं वाटतं युवा मोर्चाची जेव्हा आपण धुरा हातात घेतलेली आहे सर्वांनी एकत्र मिळून, अशी पहिली मला वाटतं कमिटी असेल जेव्हा सगळी निवडणुका ह्या 3 वर्षामध्ये येणार आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्वाची निवडणूक म्हणजे आपली लोकसभेची निवडणूक, त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक, आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक, त्याच्यामध्ये म्हणजे ग्रामपंचायतीच्या पण आपल्या इकडे निवडणुका मला वाटतं आता झाल्या, पण त्याचबरोबर आता पंचायत समितीच्या होतील, जिल्हा परिषदेच्या पण निवडणुका होतील। त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपल्या युवकांची बांधणी एक चांगली भक्कम करणं अतिशय गरजेचं आहे। असे वारंवार युवा मोर्चाचे दौरे आपल्याला तालुक्यामध्ये होणार आहेत। आज मोठ्या प्रमाणात युवक उपस्थित आहेतच, पण प्रत्येकाला आज मी इथे एक विनंती करते आणि एक आव्हान देते, पुढच्या आपल्या जेव्हा बैठकीला येऊ, आज उपस्थित संख्या आहे याच्यापेक्षा दुप्पट संख्या म्हणजे आदित्य हा हॉल आता पूर्ण भरून मला वाटतं खालीपर्यंत युवक असतील, एवढी मोठी संख्या आपल्याला पुढच्या मीटिंगला मोठ्या प्रमाणात पाहिजे आणि हाच आपण टार्गेट घेऊन इथून पुढे चालवायचंय। म्हणजे आज मी आपल्या इकडे उपस्थित आहेत, अजिंक्य भैया आहेत, साकेतजी आहेत, वैभवजी आहेत, आपण सगळ्यांनी इथं आपण पुणे जिल्ह्यामधून आपण प्रत्येकाने ध्यास जर घेतला की आज मी काही करून माझ्या गावामधले माझ्या जानेवारी महिन्यामध्ये घ्यायचे आहेत। जसं आता कालच आमची भोरमध्ये मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये किरण दादांनी सांगितलं की मुळशी तालुक्यामध्ये आपण नमो चषकच्या ज्या स्पर्धा आहेत ह्या येत्या शनिवारी ह्या मोठ्या प्रमाणात क्रिकेट आणि खो खोच्या स्पर्धा घेत आहोत। तसंच मला वाटतं आपण इकडे आपल्या तालुक्यामधून एक समन्वयक नेमून आणि अजिंक्य भैया तुम्ही सगळे एकत्रित बसून आपल्याला इथे कुठे कार्यक्रम घेता येईल, इथे आपल्याला कशा पद्धतीने जास्तीत जास्त, कारण शेवटी आपल्या इकडेही शैक्षणिक संकुल मोठं आहे, भरपूर विद्यार्थी आहेत। मला वाटतं मागच्या वेळेस पण आपल्या दौऱ्याच्या निमित्ताने आपण एक हायस्कूलला भेट दिली होती आणि सासवडमध्ये आपण भेट दिली होती आणि खूप मोठ्या संख्येत मला वाटतं इथे विद्यार्थी आपल्या पूर्ण परिसरामध्ये आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त मला वाटतं स्पोर्ट्स युवा मोर्चा असू दे किंवा कुठल्याही मोर्चाचा असू दे, ते आपल्याला जाणून घेणं खूप महत्वाचं असं मला वाटतं। कारण की एकदा आचारसंहिता लागली की निवडणुकांची धामधूम चालू होते, गडबड असते, खूप प्रचारामध्ये लोक व्यस्त होतात, पण मग त्याच्या आधीचं जे काय काम आहे, जे बेस आहे कुठल्याही निवडणुकींचं, ते करणं आपल्याला आत्ता या 55 दिवसांमध्ये खूप गरजेचं आहे। तर त्यामध्ये सर्वप्रथम बूथ सशक्तीकरण अभियान तर आपण मागच्या वर्षभर राबवत आलेलो आहोत। सरळ ऍप आपण डाउनलोड करून घेत आहोत, नमो ऍप आपण डाउनलोड करून घेत आहोत लोकांकडून। त्याचबरोबर पंतप्रधान मोदीजींनी ज्या कुठल्या केंद्रातल्या योजना असतील, शासनातल्या योजना असतील, त्या आपण नागरिकांपर्यंत पोहोचवत आहोत। तर त्याचा एक डाटाबेस आपण तयार केलेला असेल सर्वांकडे। वयोगटातील युवक हा असा वर्ग आहे ज्याने मोदीजींचं काम बघितलेलं आहे आणि ज्यांना माहिती आहे की सरकारच्या योजना काय आहेत, सरकारने काय लाभ आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि म्हणून ह्या वयोगटातील मुलांना आणि युवकांना आपल्या बरोबर जोडणं खूप गरजेचं आहे येत्या निवडणुकांच्या दृष्टीने। त्याचप्रमाणे नमो चषक ही संकल्पना काय आहे एकदा मी सांगते। नमो चषक ही संकल्पना अशी आहे की आपण विविध प्रकारच्या खेळांच्या माध्यमातून खेळाडूंना यामध्ये सहभागी करणार आहोत। विधानसभा वाईज, मंडल वाईज आपण स्पर्धा घेणार आहोत, मग त्या सांस्कृतिक स्पर्धा असतील, इंडोर गेम्स असतील आणि आउटडोर गेम्स असतील। तर बरोबर आम्ही जायचो कामाचं, पण मी आता त्यांना हे सांगू इच्छितो की खरी कामाची गरज आणि कार्यकर्त्याला देण्याची जी ताकद आहे हे कुणाल दादांच्या मध्ये आहे
आणि असंच आमच्या पाठीमागे तुम्ही कायम राहावं. पुरंदरवासी तुमचे जे केलेलं काम आहे त्याबद्दल तुमचे सर्वांचं मी आभार मानतो. धन्यवाद. यानंतर